2003 सालापासून दक्षिण आफ्रिकेचा दौरा मी करत आलेलो आहे। याच्यामध्ये एक वर्ल्ड कप कव्हर केला, एक T20 वर्ल्ड कप कव्हर केला, चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर केली, IPL कव्हर केली आणि त्याच्याबरोबर चौथ्यांदा का पाचव्यांदा इथं मी भारतीय संघाचा दौरा कव्हर करायला आलेलो होतो। अभिमान वाटायचा दरवेळेला की भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत येऊन दक्षिण आफ्रिकन संघाला तोडीसतोड जवाब देतो। मान्य आहे की भारतीय संघाला इथं येऊन मालिका जिंकणं जमलेलं नव्हतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं। जी गोष्ट आपल्याला अगदी इंग्लंडमध्ये जाऊनही जमली होती, ऑस्ट्रेलियात जाऊन दोनदा जमलेली होती, परंतु दक्षिण आफ्रिकेत जमलेली नव्हती। परंतु ही जी खुटखुट मनात राहायची ती मालिका बरोबर सुटली, जिंकायची संधी होती परंतु आपण ती गमावली, अशा प्रकारची बोलणी व्हायची। ह्या वेळेला भारतीय संघ दौऱ्यावरती आलेला आहे। दोनच कसोटी सामन्यांची ही मालिका होती आणि पहिला कसोटी सामना भारतीय संघाने 2.5 दिवसामध्ये, कारण पावसामुळे काही खेळ वाया गेलेला आहे, 2.5 दिवसांमध्ये एक डाव 32 धावांनी गमावलेला आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। अगोदरचं जे वर्णन होतं ते भारतीय संघाच्या लढतीचं होतं। ह्या वेळेला भारतीय संघाने अक्षरशः सपशेल नांगी टाकलेली आहे आणि बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये अगदी सुमार कामगिरी केलेली आहे। भारतीय संघाला या गोष्टी कळत नाहीत की आपल्या मागं किती जण प्रेमाने उभे असतात, किती जण आपल्या खेळावरती आशा लावून असतात। याचं छोटंसं उदाहरण देण्याकरता या एका व्यक्तीला मी बरोबर आणलेलं आहे। नाव सांगा आपलं? प्रकाश खोत. प्रकाश खोत. मूळचे कुठले? मूळचे पुण्याचे. पुण्याचे. आता कुठं असता? आता बॉस्टनला असतो. काय करता आपण? मी डिजिटल हेल्थमध्ये काम करतो. म्हणजे टेक्नॉलॉजी वगैरे त्या भागामध्ये? मग इथे काय कामाला आला होता? नाही, कामाला मग कशाला आला होता? शेवटच्या आठवड्यात एक सुट्टी घेऊन मॅच बघायला आलो होतो। ह्याच्याबरोबर मी सगळीकडे जगात मॅच बघायला जातो, तेव्हा साऊथ आफ्रिका राहिलं होतं म्हणून आज साऊथ आफ्रिकेला मॅच बघायला आलो। प्रकाश खोत माझा मित्र आहे, मी फॉर्मल ओळख वगैरे करून देत नाही, माझा सख्खा मित्र एकदम जीवाभावाचा। प्रकाश हा बोस्टनहून अक्षरशः किती तासाची फ्लाईट प्रकाश? 30 तासाची फ्लाईट पकडून कतार एअरवेजनी बोस्टन टू दोहा, दोहा टू जोहान्सबर्ग असा फक्त काय बघायला आला होता? टेस्ट मॅच बघायला आलो होतो। काय अपेक्षा होत्या तुझ्या? एक चांगली टेस्ट मॅच बघायला मिळावी एवढीच अपेक्षा होती, बाकी काही अपेक्षा नव्हती। किमान 4 दिवस तरी टिकेल असं वाटलं होतं आणि आज 2.5 दिवसातच संपली। काय म्हणजे आज आपण काही वेळ सामना प्रकाश एकत्र पाहिला। हो, आणि जेव्हा खेळाची सुरुवात होत होती त्या खेळाच्या सुरुवातीला असं वाटलं होतं अरे 2 विकेट जर का पटकन काढल्या आणि खास करून त्याच्यामध्ये एल्गरची विकेट मिळाली तर भारतीय संघ कदाचित पुनरागमन करू शकतो, कारण 11 धावांचीच आघाडी होती। आणि त्या ज्या अपेक्षा होत्या त्या बघता बघता अशा काही धुळीला मिळालेल्या आहेत, कारण भारतीय संघाने अत्यंत सुमार बॉलिंग केली। जसप्रीत बुमराह आणि थोड्या काळाकरता मोहम्मद सिराज या दोघांचा जर का अपवाद वगळला तर मी म्हणेन की प्रसिद्ध कृष्णा अजिबात चांगली बॉलिंग केलेली नाही आहे। शार्दूल ठाकूरचा सुद्धा मारा चांगला नव्हता, अश्विनचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही आणि प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दूल ठाकूरनी भरपूर वेळ पायावरती बॉलिंग केली, जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अत्यंत चुकीचं समजलं जातं। आपण 2 बॉलर आणि 2 बॅट्समननी खेळलो, ते फक्त 10 लोकांनी खेळलो, तरीसुद्धा 2.5 दिवसात हरलो, कारण बाकीच्यांचा कोणाचा परफॉर्मन्स नव्हताच तिथं। परफॉर्मन्स होणं न होणं हे प्रकाश कदाचित क्रिकेट देवाच्या हातात असतं, प्रयत्न झालेला नाही आहे, खरोखर सांगतो। आणि ह्याच्यामध्ये मला एक मुद्दा आज मी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण विचारणार आहे आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो, टेक्निकली आपण सपशेल फेल झालेलो आहोत। बॅटिंगमध्ये आपण सपशेल फेल झालेलो आहे, कारण कित्येक टेक्निकल चुका या बॅट्समननी केलेल्या आहेत। त्याच्यामधली समजा जयस्वालची चूक आपण घेतली, आज रोहित शर्माला अप्रतिम बॉल पडला, हे मान्य केलं पाहिजे। लोकांना कदाचित वाटेल अरे सरळ बॉल होता, अगोदरचे 3 बॉल इनस्विंग होते आणि नंतरचा पडलेला बॉल हवेत आत आला आणि नुसता स्ट्रेटन अप झाला, रोहित शर्माला तो खेळता आला नाही, उजवी स्टंप त्याची वाकली। जयस्वालच्या बाबतीत मी म्हणेन हात हे टेक्निकली खाली यायला पाहिजेत, कारण ज्या वेळेला तुमचा बॉल उडत असतो तेव्हा आम्ही त्याला जॅक म्हणतो की मान मागे आणि हात खाली यायला पाहिजेत, त्याचे हात वरतीच राहिले आणि त्यामुळे त्याचा बॉल ग्लोवला लागून बॉल गेला। त्याच्यानंतर शुभमन गिल चांगला खेळायला लागलेला होता, परंतु त्यांनी आणि श्रेयस अय्यरनी अक्षरशः सामान्य पद्धतीने तिरक्या बॅटनी खेळायचा प्रयत्न केला आणि दोघंही बोल्ड झाले। म्हणून मी म्हणतो
टेक्निकली आपले बॅट्समन कमी पडलेत हे मान्य समजा टीम मॅनेजमेंटनी केलं उत्तमच आहे, नाही केलं तरी आपल्याला हे सांगायला पाहिजे की टेक्निकली ते चुकलेले आहेत. बॉलिंगमध्ये कुठली लाईन आणि कुठली लेंथमध्ये चूक होऊ शकते, तुमचा अनुभव कमी पडू शकतो, अंदाज लागू शकत नाही. लाईनमध्ये तुम्हाला अक्षम्य चुका तुम्ही केलेल्या आहेत. सातत्याने तुम्ही पायावरती बॉलिंग जर का केली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला माफीच मिळत नाही. प्रत्येक ओव्हरमध्ये एक बाउंड्री तरी जातच होती, त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर कधी आलंच नव्हतं. आपण बोलत होतो हे बघताना की अरे प्रेशर नाहीच आहे कुठं, सिंगल होतं त्या बाउंड्रीज जात होत्या, त्यामुळं तेव्हाच लक्षात आलं होतं की हे खूप अवघड पडणार आहे. पण एवढं अवघड पडेल एवढं वाटलं नव्हतं. बाउंड्रीजच्या आकड्याकडे जर का आपण नजर टाकली तर तुम्हाला कळेल की आपल्याला ह्या ज्या सेकंड इनिंगमध्ये सुद्धा बाउंड्रीज सेकंड नाही त्यांच्या पहिल्या इनिंगमध्येच भडीमार झालेला आहे. कारण मी पहिल्यांदाच कबूल करतो डीन एल्गरनी एक अफलातून इनिंग खेळली, 185 धावा ज्या त्याने केल्या, म्हणजे त्याची शेवटून दुसरी टेस्ट आणि काय बॅटिंग केली त्यांनी, जबरदस्त बॅटिंग केली. आणि त्याच्या करिअरमधली ही सगळ्यात वन ऑफ द फास्टेस्ट सेंचुरी होती. कारण त्यांना आज एवढ्या बाउंड्रीज मारल्या, म्हणजे त्यांनी 50च्या वर बाउंड्रीज मारल्या आणि 6 मारले. त्याच्यामध्येच खूप फरक पडला. अगदी बरोबर. कारण त्यांनी आणि डीन एल्गरनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे सामना हा भारतापासून लांब गेलेलाच होता. तरी तुम्हाला सांगतो थोडीशी अपेक्षा होती की लढत देतील, दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करतील, विकेटवर थांबायचा प्रयत्न करतील. तो झालेला नाही आहे म्हणून राग येतो आहे. आणि या चुका भारतीय संघ व्यवस्थापन, भारतीय खेळाडू कित्येक वेळेला कबूल करत नाहीत, त्याचा जास्त राग येतो. कित्येक वेळेला प्रश्न विचारला की नॉट रिअलीनी उत्तरचे सुरुवात होते. आज तसं होऊ नये. ज्या चुका झाल्या त्या कबूल करण्याची हिंमत भारतीय संघाच्या संघ व्यवस्थापनाने दाखवायला पाहिजे. कारण चुका कबूलच केल्या नाहीत तर सुधारणा होणार कशी. मी तुम्हाला सांगतो हा एकमेव एक मी तुम्हाला म्हणतो की उदाहरणादाखल मी एक तुम्हाला असा भारतीय प्रेक्षक दाखवला, भारतीय संघाचा पाठीराखा दाखवला की जे 7 समुद्रापार प्रवास करून प्रचंड खर्च करून आशेनी टेस्ट क्रिकेट बघायला येतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या जेव्हा पदरी अशी घोर निराशा पडते तेव्हा भारतीय संघाने ही गोष्ट लाईटली घेतली नाही पाहिजे. जर प्रयत्न केला, अपयश आलं, नो प्रॉब्लेम. प्रयत्न झालेला नाही आहे, तंत्रामध्ये मानसिकतेमध्ये आपण कमजोर पडलेलो आहोत, ही गोष्ट सांगताना अजिबात कमीपणा वाटत नाही आहे. भारतीय संघाने ही चूक कबूल केली तर कदाचित पुढच्या टेस्टला सुधारणा होऊ शकेल. परंतु आज जी सेकंड इनिंगमधली बॅटिंग होती. अजून एक तुला विचारत होतं, आपण बघताना बोलत होतो की की त्यांनी स्कोर एवढा फास्ट केला होता आणि त्यामुळं खूप फरक पडला. तेवढा म्हणजे द मॅच खूपच स्पीडनं पुढं जात होते आणि आपण त्याच्या कमी पडलो त्याच्या. एकदम तू खरं बोललास. कारण स्पीड काय झाला की बाउंड्रीच्या धडाक्यामुळे धावा या फलकावरती फटाफट वाढत गेल्या. 408 धावा त्यांनी उभारल्या, 163 धावांची आघाडी झाली आणि एकदा ही आघाडी 100च्या पुढं गेल्यानंतर सामना आपल्यापासून 100 कोस दूर गेलेला होता. आणि काल संध्याकाळी असं वाटलं होतं की कारण 2 विकेट मिळाल्यानंतर की आज सकाळी काहीतरी फरक पडेल म्हणून, पण त्या सकाळच्या हाफ ॲन आवरमध्येच ती मॅच आपल्या हातातनं गेली. एवढंच. अजून एक गोष्ट तुम्हाला इथं सांगावीशी वाटते. आम्ही दोघं एकत्र मॅच बघत होतो. जेव्हा दक्षिण आफ्रिका बॅटिंग करत होती, एल्गर आणि जेन्सन बॅटिंग करत होते, तेव्हा विकेट कसं वाटत होतं? पाटा. आणि जेव्हा आपली बॅटिंग चालू झाली तेव्हा विकेट कसं वाटत होतं? त्याच्यामध्ये आखाडा झाला होता त्याचा. म्हणजे बॉल उडत होते, खाली राहत होते, सगळ्या गोष्टी होत होत्या. याचा अर्थ स्पष्ट आहे की जेव्हा त्यांची बॅटिंग असते तेव्हा विकेट साधं वाटतं, बॉलिंग साधी वाटते. आपली बॅटिंग येते तेव्हा समोरची बॉलिंग एकदम खुखार वाटते. तरी त्यांनी काही कॅचेस सोडले हे लक्षात घेतलं पाहिजे. तरीही 1 डाव आणि 32 धावांचा जीव घेणा प्रचंड मोठा पराभव हा भारतीय संघाच्या माथी लागलेला आहे. 2 टेस्टच्या सिरीजमध्ये 1-0 पिछाडी झालेली आहे. या धक्क्यातनं सावरणं खूप कठीण आहे. कारण हा धक्का प्रचंड मोठ्या पराभवाचा आहे आणि त्यामुळे सिरीज जिंकण्याचं स्वप्न तर धुळीलाच मिळालेलं आहे. कारण आता सिरीज बरोबरीच जाऊ शकते जर तर आत्याबाईला मिशा आल्या तर. दुसऱ्या मॅचमध्ये आपण चांगला खेळ केला आणि मॅच जिंकली तर केपटाऊनला हे करणं हे परत एकदा अवघड असणार आहे. परंतु आज ही गोष्ट बोलताना अत्यंत वाईट वाटतं आहे की अगोदरच्या भारतीय संघानं इथं येऊन जबरदस्त लढत दिली होती. काही सामने गमावलेले होते मान्य आहेत, पण काही सामने जिंकलेसुद्धा होते. ह्या वेळेला जी सुरुवात झाली आहे या धक्क्यातनं सावरणं हे खूप कठीण होणार आहे, हे आमच्या दोघांचं मत आहे. अजून एक सांगतो, मला दाखवलं होतं ग्राउंडवर की बॉडी लँग्वेज जी होती फिल्डिंग करताना
ती अतिशय लिथार्जिक होते. एक दोन आपण इन्सिडेंट तेव्हा नोटीस पण केले, ते कदाचित टी व्हीवर दिसले नसतील, की कुणाचा तरी बॉल कुणीतरी अडवला आणि कुणीतरी जाऊन हे केलं. त्यामुळं पूर्ण बॉडी लँग्वेज ही म्हणजे पहिल्या दिवसापासून अतिशय अशीच होती की आता हे संपवायचं कधी सामना, अशीच होती पहिल्या. बरोबर, कारण ह्या पद्धतीने जर का तुम्ही दक्षिण आफ्रिकेत येऊन टेस्ट मॅच खेळायला गेलात तर त्याचा सपाटून मार हा तुम्हाला खायला लागणार आहे आणि तोच पहिल्या टेस्टमध्ये खायला लागलेला आहे. ही आमची मतं तुम्हाला सांगितली. तुमची मतं काय आहेत हे जरूर सांगा. त्याच्याकरता माझं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा प्रकाश, तुझ्यासारख्या क्रिकेट रसिकाला मी मानतो की बोस्टनसारख्या लांबच्या ठिकाणून येऊन टेस्ट क्रिकेट बघायला तू येतोस, याला म्हणतात खरा क्रिकेट प्रेमी. आणि आम्ही फेअर वेदर फॅन नाही आहेत. जिंकले किंवा हरले काय, आम्ही त्यांना सपोर्ट करायला सगळीकडे जातच असतो. फक्त एकच अपेक्षा आहे की गिवन देअर टॅलेंट की फाईट तरी दाखवायला पाहिजे. दे शुड शो सम दिस थिंग, सम फाईट. हीच फक्त माफिक अपेक्षा असते प्रेक्षकांची, क्रिकेट रसिकांची, भारतीय संघाच्या पाठीरांकीची एवढीच माफक अपेक्षा असते की तुम्ही लढत द्यायला पाहिजेत. ती लढत या सामन्यामध्ये दिलेली नाही आहेत, त्यामुळे राग आलेला आहे आणि हा राग अत्यंत रास्त आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे. तुमचं मत काय आम्हाला जरूर कळवा, त्याची मी वाट बघतो. बाय बाय.